मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे आपण बघणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला मोठ्या घडामोडी. विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकरांची माफी न मागता फक्त सारवासारव माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करणं नाही. किरण पावसकर यांचं हे स्पष्टीकरण. पुन्हा दाखवली इकडे काम करतायत त्या खासदार काय करतात आणि तिकडचं नेतृत्व काय सांगतं मी त्याबाबत बोलतोय. बाकी विषयामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बोललेलो नाही. बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कोणीच करू शकत नाही. पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया. आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक कोण करू शकत. शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणा घरातच झालंय. किरण पावसकर यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप. तर मला सांभाळलं पोरांना सांभाळा हे काय पाळणा घरे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली. शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणा घरातच. किरण पावसकरांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार. पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील. उदय सामंत यांच्याकडून सारवासारव. किरण पावसकरांचं जे वक्तव्य होतं ते काही शिवसेना पक्षाचं नव्हतं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं. त्याच्यामुळं त्यांचं वक्तव्य शिवसेनेशी कोणी जोडू नये. किरण पावसकर यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला. खासदार नरेश म्हस्केंचं पावसकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. किरण पावसकरांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, संजय शिरसाटांनी स्पष्ट केली भूमिका. किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे. शिंदेंनी पावसकरांना लात मारून हाकलून दिलं पाहिजे. अंबादास दानवे आक्रमक. सुनील प्रभूंकडून पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध. हे बा, किरण पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे. याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे. शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला त्यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे. ज्या पद्धतीने कातळ पांघरलेले शिवसैनिक म्हणून वावरत आहेत त्यांचा मी निषेध करतो. राजुल पाटलांच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटलांनी तमाशा केला. मिंदे गटात गेल्यावर भांगेंची खोटं बोलण्याची गोळी दिली जाते, तर मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो असं संजय पाटील म्हणाले. संजय राऊतांचा हा मोठा दावा. मी तुझ्या नादाला लागतो बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज. 50 कोटी गेले ना आता गप्प बस असं म्हणत व्यक्त केला संताप. बंदूक आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस. संजय राऊतांचा स्तर घसरत चाललेला आहे. राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले. शिबिगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायला मागे पुढे बघणार नाही. गिरीश महाजन यांची ही टीका. संजय राऊत आता सध्या शिवीगाळ करतायत. मला वाटतं मागे पुढे ते दगड मारायला कमी करणार नाहीत, अशी त्यांची अवस्था झालेली आहे मला असं वाटतंय.